स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी जे पवित्र टीचर रिक्रुटमेंट जे आहे म्हणजे आपली फेज 2 आहे. त्या फेज 2 मध्ये आपल्या जागा किती आलेल्या आहेत, म्हणजे किती संस्थांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते बघा. पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट टेट 2022 फेज 2 यामध्ये पहा 18/2 म्हणजे कालपर्यंत जे आहे 18 तारखेपर्यंत फेब्रुवारी महिन्यापर्यंत किती जागा अपलोड झालेल्या आहेत त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यात पहा विभाग दिलेला आहे, जिल्हा दिलेला आहे, नंतर अल्पसंख्याक दिलेला आहे, नंतर नोंदणीकृत जे धार्मिक अल्पसंख्याक आहे, नंतर भाषिक अल्पसंख्याक आहे. अशा एकूण ज्या संस्था आहेत त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण ह्या ज्या आहेत या अल्पसंख्याक संस्था आपल्याला माहिती आहे त्या काही पवित्र पोर्टलला आपल्या जागा काही देत नाहीत आणि दाखलसुद्धा त्या ठिकाणी अपलोडसुद्धा करत नाहीत. हे आपल्याला काही याचं काही देणं घेणं नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. नंतर आपल्याला महत्त्वाचं काय असणार आहे ते पहिल्या टप्प्यात सहभागी झालेल्या संस्थांची संख्या आणि पवित्र पोर्टल 2साठी ज्यांनी रोस्टर निर्माण केला आहे त्यांची संख्या, कारण हे महत्त्वाचं असणार आहे आपल्यासाठी. तर जागा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फेज आलेल्या आहे, म्हणजे फेजनुसार किती जागा अपलोड केलेल्या आहे, किती संस्थांनी अपलोड केलेल्या आहे ते आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, कारण हे खूप जास्त आपल्याला महत्त्वाचं असणार आहे. बघा, यात विभाग वाईज दिलेला आहे. यात पहिला विभाग जो आहे तो पहिला विभाग या ठिकाणी पुणे विभाग आहे. पुणे विभागामध्ये पहा कुठल्या संस्थेला कुठे दिलेलं आहे तर पुणे. त्यात पहिला आहे अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर पहा. त्यात आपल्याला पाहायचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये यांनी 8 संस्था जाहिराती दिल्या होत्या आणि नंतर आता 9 संस्थांनी पहिल्यांदा अहिल्यानगर जे दिसत आहे तुम्हाला इथे पहा, अहिल्यानगर आहे 85 आणि नंतर आहे 92. म्हणजे आता पहिल्या वेळेला जे पहिल्या टप्प्यात आहे 85 संस्थांनी त्या ठिकाणी नोंदणी केली होती, नंतर आता 92 म्हणजे हे वाढलेले आहे. कारण आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की पहिल्यापेक्षा संस्थांची जी संख्या आहे या फेज 2मध्ये वाढणार आहे, आधीच बोललेलो होतो आपण, आणि त्यानुसारच या संस्थासुद्धा वाढलेल्या आहे. कारण आता पहिल्या संस्था आणि ह्या दोन्ही संस्था जर म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो यात बघा 170च्या वर 160च्या वर ह्या संस्था जात आहेत. आणि यात महत्त्वाचा असा विषय आहे की ज्या जुन्या संस्था आहेत म्हणजे पहिल्या फेजमधल्या कशाला पकडता असं जर आपण म्हटलं तर महत्त्वाचा विषय असा आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्या पहिल्या फेजमध्ये ज्या जागा राहिलेल्या आहेत काही विद्यार्थ्यांनी संस्था चांगली नाही आहे, कमी पर्सेंटेज त्याचं अनुदानित आहे, हा विचार करून आपल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जॉईन केलेला नाही आहे. मग महत्त्वाचा विषय असणार आहे की तिथल्या जागा रिक्त आहेत त्या पण जागा आणि आता ज्या त्यांनी ॲड केलेल्या आहेत त्या जागा, अशा दोन्ही जागा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. नंतर पुणे आहे, पुणे जिल्ह्यामध्ये बघा 43 आहे आणि नंतर 99. म्हणजे आता बघा पहिल्या फेजला 43 संस्थांनी या ठिकाणी जाहिरात दिलेल्या होत्या, परंतु त्यानंतर आता दुसऱ्या फेजला 99 म्हणजे हा 50 याने वाढलेल्या 50 ते 54 याने ह्या संस्था वाढलेल्या आहेत. म्हणजे जास्तीत जास्त संस्था, म्हणजे इथे सुद्धा जास्त जागा असणार आहे. नंतर सोलापूरमध्ये 60 संस्थांनी हे केलं होतं आणि आता 67 म्हणजे वाढलेलं आहे. टोटल या ठिकाणी 188 पूर्वी होत्या म्हणजे पुणे विभागातल्या, आणि आता 258 म्हणजे एवढ्या याने वाढलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जागा वाढून येणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना. नंतर महत्त्वाचा विषय असणार आहे या ठिकाणी कोल्हापूरमध्ये सुद्धा बघा, कोल्हापूर जिल्ह्यातील 42 संस्था आता 99 झालेल्या वाढलेल्याच आहेत. सांगलीमध्ये 42 आहे, ह्या 82 झालेल्या आहेत आता. सातारामध्ये 87 होत्या आधी, आता 66 झालेल्या की इथे मात्र कमी संस्थांनी या ठिकाणी जाहिरात दिलेल्या आहेत. नंतर पहिल्या फेजला सिंधुदुर्गमध्ये 34 होत्या, आता 9 आहेत. सिंधुदुर्गमध्ये पण कमी झालेल्या आहेत. रत्नागिरीमध्ये 43 होत्या, आता 39 झालेल्या, इथे पण कमी झालेल्या आहेत. टोटल 238. परंतु टोटल जेव्हा कोल्हापूर विभागाचा विचार करतो म्हटलं आपण तर 295 म्हणजे पूर्वी 238 संस्थांनी या ठिकाणी जाहिरात दिल्या होत्या, आता 295 म्हणजे त्यातही वाढलेल्या आहेत. म्हणजे दोन्ही विभाग कोल्हापूर आणि पुणे विभागामध्ये सुद्धा वाढलेल्या संस्था आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. यानंतर नाशिक विभाग बघा, नाशिक विभागामध्ये सुद्धा तसंच आहे. या ठिकाणी आधी 54 होत्या, नाशिकमध्ये 54, इथे 44. नंतर धुळेमध्ये 36 आणि दुसऱ्या फेजमध्ये 1, जळगावमध्ये 98 आणि 48. टोटल या नाशिकमध्ये कमी झालेल्या 188 पहिल्या फेजमध्ये होत्या आणि आता दुसरा जो फेज आहे त्यामध्ये 94 जागा म्हणजे कमी झालेल्या आहेत. मुंबई रिजनमध्ये बघा, मुंबईमध्ये पूर्वीचा जो फेज होता त्यामध्ये पहिल्या फेजमध्ये 25 होत्या आणि नंतर 22, नंतर 23 रायगड आणि 19 दुसऱ्या फेजमध्ये. पालघरमध्ये आहे दुसऱ्या फेजमध्ये, पहिल्या फेजमध्ये 3 आणि दुसऱ्या फेजमध्ये त्यांनी 3 जागा दिलेल्या आहेत. नंतर म्हणजे 3 संस्थांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, नोंदणी दिलेली आहे. ठाण्यामध्ये 2
पूर्वी म्हणजे जे पहिला फेज होता त्या आणि आता 16 म्हणजे वाढलेलं आहे. ठाण्यामध्ये 16 संस्थांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. टोटल इथे सुद्धा वाढलेलं आहे. 53 पूर्वीच्या याच्यात होतं आणि आता 60 जागा या ठिकाणी दिलेल्या आहे. नंतर आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद. पहा औरंगाबादमध्ये जर बघा तुम्ही 6 आधी होत्या म्हणजे पूर्वीच्या जे फेज होता त्या फेजमध्ये 6 होत्या आणि आताच्या फेजमध्ये त्यांनी या ठिकाणी 16 जागा या ठिकाणी म्हणजे 16 संस्थांनी नोंदणी केलेली आहे. नंतर जालनामध्ये 9 आहेत आताच्या फेजला. नंतर परभणीमध्ये 6, बीडमध्ये सुद्धा 8, हिंगोलीमध्ये 4 असे टोटल जो टोटल आहे औरंगाबाद विभागामध्ये 23 जागा आधी होत्या आणि आता म्हणजे 23 संस्थांनी नोंदणी केली होती, आता 43 म्हणजे इथं सुद्धा वाढ झालेली आहे. नंतर लातूरमध्ये बघा, लातूरमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. लातूर 34, 41 म्हणजे 41 संस्थांनी नोंद केली आहे. नांदेडमध्ये 25 आधी 18 होत्या, नंतर 28, 35 इथे सुद्धा वाढ झालेली आहे. म्हणजे आधीच्या फेजमध्ये 80 होत्या संस्था आणि आता 101 म्हणजे इथं सुद्धा वाढ झालेली आहे. नंतर आहे अमरावती विभागमध्ये बघा, पूर्वीच्या आहेत 51 होत्या आणि आता 22 कमी झालेल्या आहेत. 33 होत्या तर 34 वाढ झालेली आहे. 36 होत्या 46 या ठिकाणी होत्या पहिल्या फेजला, आता 14 संस्था आणि 19 वाशिममध्ये आणि 9 वाशिममध्ये आताच्या फेजला आहेत. यवतमाळमध्ये काहीच नाही म्हणजे पूर्वीच्या याला 56 होत्या पण आता 0 आहे. म्हणजे टोटल इथे मात्र अमरावती विभागामध्ये कमी झालेल्या आहेत. आधीच्या फेजला 205 होत्या, आता 79 झालेल्या आहेत. नंतर शेवटचा विभाग जो आहे तो नागपूर विभाग आहे आणि नागपूर विभागाचा विचार करता म्हटलं तर बघा, नागपूरमध्ये आहेत 37, आतासुद्धा 37 या फेजमध्ये 37 सुद्धा संस्था आहेत. नंतर आहे चंद्रपूरमध्ये 25, आता इथं 35 आहे. हे लक्षात घ्यायचं आहे, 35 आहे आता संस्था. नंतर आहे भंडारामध्ये 46 आहे. नंतर गडचिरोली 8 आहेत आणि गोंदियामध्ये 18 संस्थांनी नोंदणी केलेली आहेत आणि वर्धामध्ये 43 असं या नागपूर विभागामध्ये सुद्धा पूर्वीच्या फेजला म्हणजे पहिल्या फेजला 141 जागा होत्या आणि आता 141 संस्थांनी नोंदणी केली होती, जाहिरात दिल्या होत्या आणि आता 187 म्हणजे इथे सुद्धा वाढ झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यानुसार आपल्याला समजत आहे की 35ही जिल्ह्यांनी या ठिकाणी ॲड दिलेले आहेत. 36 पैकी 35 जिल्ह्यांनी ॲड दिलेले आहेत फेज 2 करिता. म्हणजे यातसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त जागा आहेत आणि त्यानुसारच आपल्याला तयारी करायची आहे. विद्यार्थी म्हणजे तयारी म्हणजे हीच की आता 2 ते 3 दिवस म्हणजे मुदतवाढ मिळू शकते पुन्हा नोंदणी म्हणजे जाहिराती देण्यासाठी आणि त्यानुसार जशी बंद झाली ही जाहिरात बंद झाल्यानंतर आपला फेज 2चा स्वप्रमाणित आणि बाकी इतर जी काही प्रोसिजर असणार आहे ते सुरू होणार आहे. जे काही विद्यार्थी आपले टेट दिलेले आहेत आणि त्या सर्वांसाठी आनंदाची बातमी असणार आहे की फेज 2साठी आपण आतापर्यंत वाट पाहत होतो विद्यार्थी मित्रांनो, आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे. जो आपला शिक्षक होण्याची जी काही संधी आहे ती संधी आता मात्र आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता शासनाने जो दिलेला आपला जो काही करार आहे तो करार शासन फेज 2चा पूर्ण करत आहे आणि शासन मात्र यानुसार आपल्याला जे काही तोंडाला पाणी सोडणारं जे काही ही भरती होती, ही भरती वेट अँड वॉचच्या भूमिकेनं आपण सर्वांनी पाहत होतो, तर ही मात्र भूमिका पूर्ण करत आहे शासन आणि आपल्यालासुद्धा या ठिकाणी ही भरती पूर्ण होताना दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर पुन्हा जागा वाढत असतीलच हे समजणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे कालपर्यंतचं हे पवित्र पोर्टल फेज 2चं हे अपडेट होतं. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली हे मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.